सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या या लेक्चरमध्ये जे विद्यार्थी ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी प्रिपेअर करणार आहेत त्यांच्यासाठी फक्त मुख्य परीक्षेचंच नाही तर पूर्व आणि मुख्य परीक्षेचा आपण याच्यामध्ये सिलेबस डिस्कस करणार आहोत. प्लस तुम्हाला त्याच्यासाठी कोणते रेफरन्सेस यूज करायचे आहेत, बुक रेफरन्सेस, राईट. सो ती बुक लिस्ट पण मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. प्लस तुम्हाला पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी स्ट्रॅटेजी आणि अप्रोच कसा ठेवायचा आहे ते पण याच्यामध्ये सगळं आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्याच्याबरोबर अभ्यासक्रम जो आहे पूर्व आणि मुख्य परीक्षेचा तो ग्रुप बी आणि ग्रुप सी चा समानच सेमच आहे, तर तो पण त्याला आपण एकदम फोडलेला आहे. तर त्याच्यामधून सगळे विषय कोणकोणते विषय पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला एक्स्ट्राचं काय आहे ते पण आपण याच्यामध्ये पूर्णपणे बघणार आहोत. आणि त्याच्यामध्ये कोणकोणतं अभ्यास साहित्य त्याच्यासाठी वापरायचं तेही आपण बघणार आहोत. ओके, म्हणजे फक्त ग्रुप बी मेन्स साठीच नाही तर ग्रुप बी आणि ग्रुप सी पूर्व आणि मुख्य परीक्षा दोन्ही आपण काय करू इथं डिस्कस करूया. तर बघा, हे लेक्चर सुरू करण्या अगोदर तुम्हाला कोणताही टेक्स्टबुकचा एखादा सुपर पास घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही हा माझा रेफरल कोड यूज करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्राचा डिस्काउंट मिळेल. आणि हा आपला टेलिग्राम चॅनल आहे, हा जॉईन करा. त्याच्यावरती या लेक्चरची तुम्हाला पीडीएफ पण मिळून जाईल आणि बाकीचे अपडेट पण तिथे मिळतील. तसंच आपण सध्या जे विद्यार्थी राज्यसेवेसाठी नव्याने तयारी करायला आता त्यांनी सुरुवात केलेली आहे, ज्यांना एकदम बेसिक पासून तयारी करायची आहे, त्यांच्यासाठी आपण एक यशोदय 3.0 राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी सगळा कंप्लीट सिलेबस कव्हरेज असणारी इंटिग्रेटेड बॅच आपण लॉन्च केलेली आहे. तर ती तुम्ही जॉईन करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू पर्यंतची सगळी तयारी करून घेतली जाणार आहे. एवढंच नाही तर याच्यामध्ये तुमचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स पण तुम्हाला मिळणार आहेत. 18 महिन्यांचा ऍक्सेस मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, डेली तुम्हाला मेंटॉरशिप किंवा तुमचे डाऊट क्लिअरिंग सेशन्स असणार आहेत. तुम्हाला या जी बॅच आहे या बॅच अंतर्गत एकूण 18 बुक्स तुम्हाला टेक्स्ट बुक देणार आहे, जे आम्ही नोट्सच्या स्वरूपात तयार केलेले आहेत. तो तुम्हाला घरपोच पूर्णपणे मिळणार आहेत, राईट. एवढंच नाही तर तुम्हाला 400 प्लस मॉक टेस्ट, राईट, 500 प्लस लाईव्ह क्लासेस. एवढंच नाही तर बाकीचे जे क्लासेस आहेत 7 कोर्सेस तुम्हाला याच्यामध्ये आणखी इन्क्लूड करून दिलेले आहेत, राईट. तर तुमचा कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, सब्जेक्ट अंडरस्टँडिंग आणि रायटिंग प्रॅक्टिस वरती पण याच्यामध्ये जास्त भर देण्यात येणार आहेत. तर एकदम बेसिक पासून तुम्हाला या बॅच मध्ये सगळं शिकवलं जाणार आहे. आणि फीस पण फार कमी आहे. आणि फीस तुम्ही EMI थ्रू पण भरू शकता. हप्त्यामध्ये पण फीस तुम्ही पेड करू शकता. म्हणजे हळूहळू थोडे पैसे भरून तुम्ही पूर्ण बॅच ही घेऊ शकता. तसंच जे मुलं किंवा जे विद्यार्थी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी नव्याने प्रिपेअर करत आहेत त्यांना सुद्धा एकदम बेसिक पासून, ज्यांना परत तयारी सुरू करायची आहे किंवा ज्यांनी आता नव्याने सुरू केलेली आहे तयारी, त्यांच्यासाठी सुद्धा आपण कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी 2026 साठी नवीन एक इंटिग्रेटेड बॅच लॉन्च केलेली आहे, ज्याच्यामध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षेचा कंप्लीट सिलेबस आपण तिथं कव्हर करणार आहोत. एवढंच नाही तर PYQ सुद्धा त्याच्यामध्ये आपण सगळे सोडून घेणार आहोत, राईट. आणि तुमची सगळ्या विषयाला एकदम सिम्प्लिफाय करून बेसिक पासून तुम्हाला ऍडव्हान्स पर्यंत सगळं त्याच्यामध्ये शिकवलं जाणार आहे, राईट. एवढंच नाही तर तुम्हाला डेली डाऊट क्लिअरिंग सेशन्स पण असणार आहेत, राईट. नंतर तुमच्या मॉक टेस्ट पण होणार आहेत. तुमच्याकडून आम्ही प्रॅक्टिस पण करून घेणार आहोत. याच्यामध्ये तुमचं मराठी, इंग्लिश सुद्धा सगळं इन्क्लूड आहे, जे तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी कामाला येणार आहे, राईट. सो तुम्ही म्हणजे कंप्लीट बॅच आहे ही कंप्लीट बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर या नंबरवरती तुम्ही काय करू शकता, संपर्क करू शकता, जेणेकरून तुम्हाला या बॅच विषयी संपूर्ण माहिती मिळेल. आणि या बॅचची फीस पण खूपच कमी आहे आणि ती सुद्धा तुम्ही EMI थ्रू भरू शकता. ओके, तर मग आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू. आणि ह्या लेक्चरमध्ये आपल्याला पूर्व आणि मुख्य परीक्षेचं कंप्लीट सिलेबस प्लस अभ्यास साहित्य बघायचं आहे. ओके, तर बघा, आता कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जी पूर्व परीक्षा आहे, आता कंबाईन ग्रुप बी ची पूर्व परीक्षा वेगळी होते आणि कंबाईन ग्रुप सी ची पूर्व परीक्षा वेगळी होते, राईट. तर जी ग्रुप बी पूर्व परीक्षा आणि ग्रुप सी आता म्हणजे ती जवळपास सारखीच होते, परंतु ती वेगवेगळी घेतली जाते. तर आता जी पूर्व परीक्षा आहे त्या पूर्व परीक्षेमध्ये काय असतो, एकच पेपर असतो. त्या एका पेपरमध्ये एकूण 100 मार्कांचा पेपर असतो आणि त्याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स विचारलेले असतात. आणि तो तुम्हाला पेपर त्याच्यासाठी तुम्हाला वेळ दिलेला असतो 60 मिनिटांचा, राईट. तर आता या
पूर्व परीक्षेसाठी त्यांनी सिलेबस नेमका काय काय दिलेला आहे आणि त्याच्यासाठी बुक लिस्ट कोणती वापरायची. तर मुख्य परीक्षेचा पॅटर्न कसा आहे, टोटल मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर होतात आणि टोटल मुख्य परीक्षा जी आहे ती एकूण किती 400 गुणांची असते, एकूण 400 गुणांची. त्यातला जो पहिला पेपर आहे तो लँग्वेजचा पेपर आहे, मराठी आणि इंग्रजीचा, राईट. तो 50 प्रश्न मराठीचे आणि 50 प्रश्न इंग्लिशचे विचारलेले असतात, जो तुम्हाला एका तासामध्ये 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत, पहिला पेपर. दुसरा पेपर पण परीक्षेचा कालावधी त्याचा पण 1 तासाचा असतो, ज्याच्यामध्ये सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी याच्यावरती 100 क्वेश्चन्स विचारलेले असतात आणि मुख्य परीक्षेचा प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कांचा असतो आणि पूर्व परीक्षेमध्ये प्रत्येक प्रश्न 1 मार्कांचा असतो. म्हणजे तुम्हाला 100 प्रश्न काय करायचे, तुम्हाला 1 तासामध्ये सोडवायचे आहेत. सो त्याच्यामुळे इथं काय, स्पीड विथ ॲक्युरसी याला जास्त महत्त्व दिलं जातं. तर पूर्व परीक्षेचा सिलेबस आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस काय आहे तो आपण बघण्या अगोदर काय करू, त्याला थोडं जरा मी सिम्प्लिफाय केलेलं आहे. बघा, पूर्व परीक्षेमध्ये कोणकोणते विषय येतात, त्याच्यामध्ये 4 कोर सब्जेक्ट कुठले कुठले, इतिहास येतो, मग त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा आणि आधुनिक भारताचा प्लस महाराष्ट्राचा इतिहास येतो. नंतर भूगोलामध्ये तुम्हाला भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा आणि जगाचा भूगोलावरती पण प्रश्न विचारले जातात. नंतर इंडियन पॉलिटीमध्ये इंडियन पॉलिटी आणि पंचायती राज याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. हे पूर्व आणि मुख्य दोन्हींकडे हे विषय आहेत. नंतर इंडियन इकॉनॉमी आणि सोशल डेव्हलपमेंट, राईट, भारतीय अर्थव्यवस्था, हे तुम्हाला काय आहे, पूर्व आणि मुख्यला हे 4 कोर सब्जेक्ट आहेत. आणखी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये सामान्य विज्ञान सुद्धा आता विचारलं जातं. मुख्य परीक्षेमध्ये पण सामान्य विज्ञान विचारलं जातं आणि पूर्व परीक्षेमध्ये पण. फक्त मुख्य परीक्षेमध्ये आरोग्यशास्त्र विचारलं जात नाही, पूर्व परीक्षेमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र हे पूर्व आणि मुख्यमध्ये विचारलं जातं. तर फक्त आरोग्यशास्त्र हे फक्त पूर्व परीक्षेमध्ये विचारलं जातं. आणि चालू घडामोडी ह्या पूर्व आणि मुख्यमध्ये राज्य स्तरावरच्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या चालू घडामोडी विचारल्या जातात. तर आता मुख्य परीक्षेसाठी वेगळं आणखी कुठले एक्स्ट्रा सब्जेक्ट आहेत ते पण बघायचे. पूर्व परीक्षेमध्ये आणखी एक राहिला तो म्हणजे बुद्धिमत्ता आणि अंकगणित. ओके, तर आता मुख्य परीक्षेसाठी एक्स्ट्रा काय आहे, त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश हे एक्स्ट्रा आहे लँग्वेज. त्याच्यासाठी तुमचा 100 मार्कांचा, सॉरी 200 मार्कांचा पेपर आहे, ज्याच्यामध्ये 100 क्वेश्चन्स येणार आहेत. म्हणजे मराठीवरती 50 आणि इंग्लिशवरती 50 क्वेश्चन विचारले जाणार आहेत आणि तो प्रत्येक प्रश्न 2 मार्काचा असणार आहे. म्हणजे एकूण 200 मार्कांची ती पेपर असणार आहे, पेपर 1. नंतर पेपर 2 जो आहे त्या पेपर 2 मध्ये एक्स्ट्रा काय आहे, हे तर सगळं येतच त्याच्यामध्ये, प्लस त्याच्यामध्ये पर्यावरण एक एक्स्ट्रा आहे. पर्यावरण तुम्हाला करायचं आहे चांगलं. माहिती 2 कायदे विचारले जातात, माहिती अधिकार कायदा आणि लोकसेवा हक्क अधिनियम, याच्यावरती पण प्रश्न येतात. प्लस सुदूर संवेदन, रिमोट सेन्सिंग हा एक नवीन तुम्हाला तिथं विषय करायचा आहे. नंतर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर लँग्वेज हे पण तुम्हाला नवीन करायचं आहे. आणि पूर्व परीक्षेला जसं बुद्धिमत्ता आणि अंकगणित आहे तसं मुख्य परीक्षेला अंकगणित आणि सांख्यिकीवरती प्रश्न विचारले जातात. जवळजवळ 20 ते 22 प्रश्न मुख्य परीक्षेमध्ये त्याच्यावरती विचारले जातात. ओके, तर तुम्हाला काय करायचंय, आता मी तुम्हाला आता हा जो सिलेबस आहे हा सिलेबस आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतोच मी, तिथं तुम्ही सिलेबस पूर्णपणे वाचून घ्यायचा आहे. आता मी फक्त तुम्हाला जे विषय पूर्व आणि मुख्य परीक्षेला सांगितलेत आणि त्याच्यासाठी कोणती बुक लिस्ट वापरायची आणि अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला आता मी काय करतो, एक्सप्लेन करतो. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला रिसोर्सेस काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं मोस्ट इम्पॉर्टंट या एक्झामसाठी आपल्याला काय करायचंय, सिलेबस आपल्याला तोंडपाठ करून ठेवायचा आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये कोणते विषय आहेत आणि त्याच्या विषयांतर्गत त्यांचा नेमका सिलेबस काय आहे हे आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. नंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स काय करायचे तर तुमच्याकडे असायलाच पाहिजेत. बघा, सिलेबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आणि लिमिटेड बुक रिसोर्सेस जे आता मी तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये सांगणार आहे तेवढंच तुमच्याकडे ठेवायचं आहे. एक्स्ट्रा थापट पसारा किंवा या मित्राने एक पुस्तक घेतलं, दुसऱ्या मित्राने त्याच विषयाचं दुसरं पुस्तक घेतलं म्हणून तुम्ही पण ते पुस्तकं घेत बसायचं नाही. राईट, सोंडुकू सारखं करायचं नाही. एक जापनीज वर्ड आहे सोंडुकू म्हणजे जापनीज वर्ड काय, म्हणजे त्याचा मिनिंग काय तर असे विद्यार्थी असतात किंवा असे व्यक्ती असतात ज्यांना फक्त पुस्तकं कलेक्ट करून ठेवण्याची सवय असते पण वाचण्याची सवय नसते. तर असं बिलकुल करू नका त्या सोंडुकू सारखं. तुम्हाला काय करायचंय, जेवढी पुस्तकं तुम्ही घेतलेली आहेत तेवढे तुम्हाला परत वाचायचेत आणि त्याच्यावरती रिव्हिजन, मल्टिपल रिव्हिजन्स टाकायचे. तर सिलेबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, लिमिटेड बुक रिसोर्सेस आणि जे तुम्ही वाचणार आहात त्याच्यावरती मल्टिपल रिव्हिजन्स. तर आता जे आपले 4 बेसिक पिलर्स आहेत पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी ते कोणकोणते आहेत तर त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल,
अर्थशास्त्र आणि भारतीय राज्यघटना, इंडियन पॉलिटी येतं, भारतीय राज्यव्यवस्था. तर याच्यावर तुम्हाला खूप चांगलं काम करायचे, कारण पूर्व आणि मुख्य परीक्षेला दोन्हीकडे आहे. प्लस तुम्हाला करंट अफेअर्स पूर्व आणि मुख्य परीक्षेला आहे. प्लस आता जनरल सायन्स पण पूर्व आणि मुख्य परीक्षेला दोन्हीकडे आहे. शास्त्र सोडलं तर बाकीचं जनरल सायन्स तुम्हाला आता मुख्य परीक्षेला पण विचारलं जात आहे. सो या गोष्टीत हे बेसिक आहे, कॉमन मिनिमम ज्याला म्हणतो आपण, ते कॉमन मिनिमम तुम्हाला आलंच पाहिजे. आणि बेसिक जे 4 पिलर्स आहेत ते तुम्हाला एकदम स्ट्रॉंग करून ठेवायचे आहेत, कारण याच्यावरती जवळपास या चारच विषयांवरती जवळपास 50+ क्वेश्चन्स असतात. 50+ क्वेश्चन्स असतात पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये. पूर्व परीक्षेमध्ये तर असतातच, मुख्य परीक्षेमध्ये पण त्याला वेटेज जास्त दिलं जातं. इतिहासाला जवळजवळ 15 क्वेश्चन्स विचारले जातात, भूगोलावरती 10 ते 15 क्वेश्चन विचारले जातात, अर्थशास्त्रावरती मुख्य परीक्षेला 15 क्वेश्चन विचारले जातात, पूर्व परीक्षेला सुद्धा एकूण जवळपास 14 ते 15 प्रश्न विचारले जातात, भारतीय राज्यघटनेवरती दोन्हीकडे 14-15 प्रश्न विचारले जातात. सो त्याच्यामुळे आपल्याला हे 50+ जे क्वेश्चन्स येत आहेत या कोर सब्जेक्ट्स वरती, ते आपल्याला काय करायचे, व्यवस्थित करून ठेवायचे. आणि तुम्ही काय एकदा पेपर पाठीमागटले व्यवस्थित अनालाइज केले तर तुम्हाला समजूनच जाईल की नेमकं कोणत्या विषयावरती कुठल्या विषयावरती किती प्रश्न विचारले जात आहेत. तर बघा, आता इतिहासासाठी तुम्हाला काय यूज करायचं आहे. इतिहास मी तुम्हाला सांगितलं, आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला करायचा आहे. महाराष्ट्राच्या इतिहासावरती जास्त तुम्हाला भर द्यायचा आहे, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये. सो आधुनिक भारताच्या इतिहासासाठी तुम्हाला काय करायचंय, ग्रोअर अँड बेल्लेकर हे जे पुस्तक मिळतं ते करा, किंवा जयसिंगराव पवार, ह्या दोन्हीपैकी एकच करायचं आहे. ओके. आणि 8वीचं स्टेट बोर्ड जे आहे ते 8वीचं स्टेट बोर्ड चांगलं करून ठेवायचं आधुनिक भारताच्या इतिहासासाठी. आता महाराष्ट्राचा इतिहास खूप आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्राच्या इतिहासासाठी तुम्हाला 11वीचं महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे ते तुम्हाला करायचंच आहे. तुम्ही ते जेवढे त्याच्यामध्ये पेजेस आहेत तेवढ्या वेळा वाचा, पण वाचा, सतत वाचा, त्याच्यानंतर नोट्स तयार करा. नंतर कठारे किंवा गाठाळ यांचं एक महाराष्ट्राचा इतिहासाचं पुस्तक, अनिल कठारेचं घ्या किंवा गाठाळ सरांचं घ्या, कुठलंही एक वापरा. ओके. नंतर समाज सुधारक तुम्हाला चांगले करायचे तर, कारण पूर्व आणि मुख्य परीक्षेला दोन्हीकडे प्रश्न याच्यावरती येतात. डॉक्टर SS गाठाळ सरांचं समाज सुधारकाचं पुस्तक तुम्ही वापरायचं आहे. सो लिमिटेड पुस्तकं ठेवायची, तेच वाचायची आणि त्याला परत रिव्हिजन करायची. तर सगळ्यात महत्वाचं, आता इतिहासाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला एक मार्केटमध्ये 21,000+ क्वेश्चन बँक मिळतो, राईट, तो विथ एक्सप्लेनेशन मिळतो. तो तुमच्याकडे असायलाच पाहिजे, कारण अभ्यास करताना तुम्ही जो टॉपिक वाचताय तो टॉपिक संपल्यानंतर त्या टॉपिकवरचे लगेच PYQ काय करायचे, सोडवायचे. म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं पाठीमागटल्या वर्षामध्ये या टॉपिकवरती किंवा हिस्ट्रीच्या या टॉपिकवरती कसे त्यांनी प्रश्न विचारलेत, आणि त्याच्यातून तुम्हाला काय कळेल की नेमका अभ्यास कसा करायचा आहे आणि अभ्यास करताना नेमकं काय घ्यायचंय आणि काय सोडायचंय. ओके. तर हिस्ट्रीसाठी ही बुक लिस्ट वापरा. जिओग्राफी, आता भूगोलासाठी काय करायचंय, तुम्हाला बेसिक करण्यासाठी स्टेट बोर्डचं 5वी ते 11वी हे जिओग्राफी व्यवस्थित चांगलं करायचं आहे, आणि ते परत वाचायचं, एकदाच वाचून सोडून द्यायचं नाही. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी सौदी सरांचं किंवा खतीब सरांचं दोन्हीपैकी कोणतेही एक पुस्तक वापरा, दोन्ही नका वापरू, एकच पुस्तक वापरा आणि तेच परत वाचा. महाराष्ट्राचा मॅप, तुम्हाला एक मॅप रिडिंगसाठी पण, कारण मॅपवरती पण बरेच प्रश्न विचारले जातात, तर सौदी सरांचा महाराष्ट्राचा मॅप घ्यायचा आहे. आणि भारताच्या मॅपसाठी मग तुम्ही कुठलाही घ्या, तो स्टडी टुडे पब्लिकेशनचा असेल किंवा दुसरा नवनीत पब्लिकेशनचा असेल किंवा ऑक्सफर्ड पब्लिकेशनचा असेल, कुठला एक घ्या, पण घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, भूगोलासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला तेच सांगितलं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर विथ एक्सप्लेनेशन, याचं पण तसाच अभ्यास करायचा आहे जसं मी हिस्ट्रीचं सांगितलं त्या पद्धतीनं. व्यवस्थित अनालिसिस करायचं आहे PYQचं, आणि त्या पद्धतीनंच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षेचे सगळे व्यवस्थित अनालिसिस करायचं. अर्थशास्त्रासाठी तुम्ही काय वापरायचंय, अर्थशास्त्रासाठी तुम्हाला सांगेल, अर्थशास्त्र किरण देसले सरांचं अर्थशास्त्र भाग 1 आणि अर्थशास्त्र भाग 2 डेव्हलपमेंट, हे 2 पुस्तक वापरा. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला पुस्तक वापरायचं असेल कुठलं, तर ते रंजन कोळंबे सरांचं वापरा. ओके. बस एवढंच, याच्या पलीकडे काही करायचं नाही. नंतर याच्याच अर्थशास्त्राचे काय करायचे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स
म्हणजे प्रिव्हियस इयर मध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न चांगल्या पद्धतीने विथ एक्सप्लेनेशन सोडवायचे आहेत. म्हणजे तुम्हाला कळेल की अर्थशास्त्रावरती कसे प्रश्न आले होते आणि आपल्याला कसा नेमका अभ्यास करायचा आहे आणि काय घ्यायचं आणि काय सोडायचं. इंडियन पॉलिटीसाठी तुम्हाला एकच पुस्तक वापरायचंय. कुठलं? ते म्हणजे एम लक्ष्मीकांत सरांचं. आता ते मराठीमध्ये पण अवेलेबल आहे. हेच पुस्तक तुम्ही परत 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 वाचा. आणि सगळ्यात महत्वाचं, इंडियन पॉलिटीमध्ये अंडरस्टँडिंग वरती जास्त भर द्या. कारण पॉलिटी सगळ्यांना सोपं वाटतं, परंतु ज्यावेळेस क्वेश्चन येतात एक्झाम मध्ये त्यावेळेस आपल्याला कळतं की क्वेश्चन जरा थोडे अंडरस्टँडिंग बेस्ड आजकाल विचारायला सुरुवात केलेली आहे. फॅक्च्युअल पण विचारतात, परंतु तुम्ही अंडरस्टँडिंग वरती भर द्या. आणि इकॉनॉमिक्स मध्ये कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी वरती जास्त भर द्या. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, अंडरस्टँडिंग या गोष्टींवरती जास्त भर द्या. आणि प्लस तुम्हाला काय करायचंय, प्रॅक्टिस वरती, क्वेश्चन सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस डेली तुम्हाला करायची आहे, त्याच्यावरती जास्त भर द्यायचा आहे. ओके, तर एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचा. रंजन कोळंबे सरांचं, जर तुम्हाला एम लक्ष्मीकांत सरांचं व्यवस्थित कळालंच नाही तर रंजन कोळंबे सरांचं घ्या. पण मी तुम्हाला सांगेल की हेच एम लक्ष्मीकांत सरांचंच पुस्तक करा. याच्या बाहेर तुमचा प्रश्न जाणार पण नाही. आणि तेच परत परत वाचा. आणि ते वाचत असताना PYQ जवळ ठेवा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जवळ ठेवा. म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं क्वेश्चन एमपीएससी कसं विचारते. नंतर पंचायती राज आणि म्हणजे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी किशोर लोटे सरांचं तुम्ही पंचायती राज पुस्तक वापरू शकता. ते करा तुम्ही, चांगलं. आणि नंतर PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स विथ एक्सप्लेनेशन, कशाचं? इंडियन पॉलिटीचं. बस एवढंच करा आणि हे परत परत करा. पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी हेच करायचं आहे. हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स. असं वेगळं मुख्य परीक्षेसाठी काय करायचं नाही. म्हणजे पूर्व आणि मुख्य परीक्षेचा एकत्रित अभ्यास तुमचा होऊन जातो इथं. आलं का लक्षात? त्यासाठी असं वेगळं काय करायची गरज पडणार नाही. आता जे जनरल सायन्स आहे, विज्ञान, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, 6वी ते 10वी जर तुमचं बेसिक क्लिअर नसेल तर स्टेट बोर्डचं 6वी ते 10वीचं पुस्तक चांगलं करायचं आहे. राईट. जर बेसिक तुमचं थोडंफार क्लिअर असेल तर तुम्हाला मग सचिन भस्के सरांचं तुम्हाला काय करायचंय, पुस्तक वापरायचं. सचिन भस्के सरांचं जनरल सायन्सचं पुस्तक मार्केटमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे, तर ते डॉक्टर सचिन भस्के सरांचं पुस्तक वापरायचंय जनरल सायन्ससाठी. ओके, बस एवढंच करा. आणि पाठीमागटले प्रश्न विथ त्याचं एक्सप्लेनेशन हे सतत काय करा, सोडवत राहा. सगळ्या एक्झाम मध्ये आलेले प्रश्न जनरल सायन्स वरती सोडवत राहा. नंतर चालू घडामोडीसाठी काय करायचंय, चालू घडामोडीसाठी तुम्हाला वर्तमानपत्र एक दररोज वाचण्याची सवय लावायची. मग त्याच्यामध्ये लोकसत्ता वाचा किंवा महाराष्ट्र टाइम्स वाचा. आणि तुम्हाला एक कुठलं तरी मॅगझिन करायचं, जसं की पृथ्वी परिक्रमा. तुम्ही दर महिन्याचं पृथ्वी परिक्रमा जर चांगलं वाचलं, आधीचं तुम्ही त्याच्यासाठी आधी काय करायचंय, तुम्हाला जे PYQ आहेत त्याच्यामध्ये चालू घडामोडीवरती कसे प्रश्न त्यांनी विचारले होते ते बघायचं. आणि तुम्हाला मग नंतर कळेल की पृथ्वी परिक्रमा वाचत असताना आपल्याला नेमकं कुठल्या न्यूजवर क्वेश्चन येऊ शकतो हे तुम्हाला कळून जाईल. ओके, तर तुम्हाला हे अनालिसिस वरती जास्त भर द्यायचा आहे. नंतर क्वेश्चन सॉल्व्हिंग प्रॅक्टिस वरती जास्त भर द्यायचा आहे. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, अंडरस्टँडिंग वरती जास्त भर द्यायचा आहे. आणि नंतर लॉजिक, म्हणजे आता क्वेश्चन ज्यावेळेस तुम्ही PYQ सोडवता त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, क्वेश्चनचं ऑब्झर्वेशन्स पण चांगले करायचे आहेत की हे नेमके क्वेश्चन कसा सेट करतायत हे आपल्याला ओळखायचंय. की समोरचा व्यक्ती जो क्वेश्चन पेपर सेट करतो त्याचा माइंडसेट ओळखण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे तुम्हाला कधी कधी न येणारे प्रश्न पण सुटतात. मग त्याच्यासाठी पण तुमचा आधी अगोदर अभ्यास झाला पाहिजे चांगला. मग अभ्यासावरती आधारित तुम्हाला प्रश्न सुटतात. मग तुम्ही हळूहळू जसं जसं प्रश्न ते चांगलं अनालाइज करत राहाल तसं तुम्हाला कळेल की याच्यामध्ये लॉजिक कसं अप्लाय करायचं. राईट. नंतर एखाद्या क्वेश्चनला जजमेंट कसं घेऊन कसा तो प्रश्न बरोबर सोडवायचा हे सगळं तुम्हाला जमून जाईल. पण आधी तुम्हाला बेसिक पूर्णपणे अभ्यास करावा लागेल. आता मेन्ससाठी जे एक्स्ट्रा आहे तर त्याच्यासाठी काय काय करायचं, जसं मराठी आणि इंग्लिश, पर्यावरण, माहिती अधिकार कायदा आणि लोकसेवा हक्क अधिनियम, नंतर रिमोट सेन्सिंग, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, अंकगणित आणि सांख्यिकीसाठी तर सांगतोच मी तुम्हाला काय करायचं ते. तर जो पेपर 1 आहे मुख्य परीक्षेचा त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश याच्यावरती प्रत्येकी 50-50 प्रश्न विचारले जातात. आणि तो प्रत्येकी प्रश्न 2 मार्कांचा असतो. म्हणजे 200 मार्कांचा पहिला पेपर असतो आणि 200 मार्कांचा दुसरा पेपर असतो. एकूण 400 मार्कांचा पेपर. राईट. तर आता मराठी आणि इंग्लिशसाठी तुम्हाला काय करायचंय, मोरा वाळंबे
हेच पुस्तक करायचे. हे मी तर तुम्हाला सांगेल की मोरा वाळंबे एवढ्या वेळा वाचा की तुमचं ते तोंड पाठ झालं पाहिजे. त्याच्या बाहेर तुमचा प्रश्न जातच नाही. तुम्ही जर मोरा वाळंबे प्लस आयोगाचे मागील वर्षातील सगळे प्रश्न व्यवस्थित केले आणि मराठी शब्दार्थांसाठी मोरा वाळंबेच तुम्हाला वापरायचंय, राईट, तर हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला 50 पैकी तुमचे 48 किंवा 50 पैकी 50 पण तुमच्या मराठीमध्ये तुम्ही काय करू शकता, क्वेश्चन बरोबर सोडवू शकता. लक्षात. नंतर इंग्लिशसाठी तुम्हाला बाळासाहेब शिंदेचं व्याकरणाचं पुस्तक करायचंय आणि आयोगाचं पाठीमागील वर्षातील क्वेश्चन्स विथ त्याचं एक्सप्लेनेशन आणि प्लस तुम्हाला व्होकॅब्युलरीसाठी काय करायचंय, पाल अँड सुरी याच्यातून व्होकॅब्युलरी चांगली करून ठेवायची आहे. आता इंग्लिशला तुम्ही मॅक्सिमम मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. टार्गेटेड ठेवायचं पहिल्या पेपरमध्ये आपले 80+ मार्क गेलेच पाहिजेत. म्हणजे मराठीला आपण 50 पैकी 50 घेऊ शकतो, इंग्लिशला आपण तेवढे 50 पैकी 50 नाही घेऊ शकणार, म्हणजे 50 पैकी 50 बरोबर नाही सोडू शकणार क्वेश्चन, पण तुम्ही तिथं 30+ तरी जाऊ शकता, 30-35+ जाऊ शकता तुम्ही तिथं. 80-85 मार्क पहिल्या पेपरमध्ये घेतले आणि दुसऱ्या पेपरमध्ये मॅक्सिमम मार्क घेतले तर तुमचं सिलेक्शन इझी होऊन जातं. तर मोरा वाळंबे व्यतिरिक्त काहीही करू नका मराठीसाठी, हेच मी तुम्हाला सांगेल. जेवढ्या पुस्तकांमध्ये म्हणजे जेवढ्या पानांचं ते पुस्तक आहे तेवढं तुम्ही व्यवस्थित करा आणि ते तोंडपाठ होईल असं म्हणजे एवढ्या वेळा ते तुम्ही काय करा, वाचा, एवढ्या वेळा त्याचा अभ्यास करा. पण आयोगाचे मागील प्रश्न करतच करायचं बरं का हे सगळं, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमके एमपीएससी मराठीवरती इंग्लिशवरती प्रश्न कसे विचारते, राईट, कुठल्या सेक्शनवरती जास्त क्वेश्चन येत आहेत ते पण तुम्हाला कळेल. सगळं सेल्फ अनालिसिस चांगलं करायचं. सेल्फ अनालिसिस केलं ना की तुम्हाला कळून जाते की नेमकं आता कशावरती जास्त भर द्यायचा आणि कशावर भर द्यायचा नाही या गोष्टी. आता जीएस पेपर 2 मध्ये तर तुम्हाला हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, जनरल सायन्स ते तर सगळं सांगितलेलंच आहे मी. त्याच्यासाठी काय वाचायचंय, कारण ते पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी सेमच आहे. तर आता पर्यावरणाचा अभ्यास तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी करायचा नाही, मुख्य परीक्षेसाठी चांगला करायचा आहे. आणखी एक गोष्ट सांगतो, तुम्ही जर 2026-27 साठी प्रिपेअर करणार असाल तर मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करायचा आहे तुम्हाला. नाहीतर बरेच विद्यार्थी काय करतात, पूर्व परीक्षेचा अभ्यास करतो, मग पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मग मुख्य परीक्षेचं बघतो. असं बिलकुल नाही, असं बिलकुल करायचं नाही. लक्षात ठेवा, कधी पण तुम्ही एमपीएससी राज्यसेवेची प्रिपरेशन करा, यूपीएससीची करा किंवा कंबाईंड ग्रुप बी ग्रुप सीची करा, मेन्सचा अभ्यास मेन्स तुम्ही अगोदर क्लिअर करून ठेवा. म्हणजे मेन्सचा अभ्यास सगळं व्यवस्थित पूर्व परीक्षेच्या अगोदर तुमच्या अख्खा मेन्सचा अभ्यास चांगला झालेलाच पाहिजे. आणि मेन्सचा अभ्यास झाल्यानंतर तुमचा 80 to 90% तुमचा पूर्व परीक्षेचा अभ्यास होऊनच जातोय, कारण तेच आहे मुख्य आणि पूर्व परीक्षेला, वेगळं असं काहीच नाहीये, तेच आहे सगळं. सो त्याच्यामुळे नाहीतर तुम्ही म्हणाल आता मी पर्यावरण, आरटीआय हे बाकीचं नंतर सगळं करून ठेवतो, नाही, पूर्व परीक्षेच्या अगोदर एकदा तरी हे तुम्ही करून ठेवा आणि नंतर मग पूर्व आणि मुख्य परीक्षेचा जो टाइम तुम्हाला भेटतो तो फक्त रिव्हिजनसाठी वापरायचा. नवीन त्याच्यामध्ये काहीच करायचं नाही. जे अगोदर केलेलं आहे ते सगळं फक्त रिव्हिजन, मल्टिपल रिव्हिजन्स, क्वेश्चन सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस याच्यावरती भर द्यायचा असतो. तर पर्यावरणासाठी तुषार घोरपडे सरांचं तुम्हाला पुस्तक वापरायचंय. नंतर जो आरटीआय ऍक्ट आहे, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, त्याच्यासाठी युनिक पब्लिकेशनचं तुम्ही पुस्तकातून केलं तरी चालेल किंवा इतर कुठल्याही पुस्तकातून हा ऍक्ट केला तरी चालेल. नंतर आरटीएस ऍक्ट जो आहे म्हणजे लोकसेवा हक्क अधिनियम, त्याच्यासाठी के सागर पब्लिकेशनचं एक पुस्तक मिळतं छोटंसं, ते घ्या किंवा इतर कुठलंही घेतलं तर चालेल, कारण ऍक्ट सगळ्या पुस्तकांमध्ये तो सेमच असणार आहे जशाच तसा, राईट. फक्त कुणी कसा थोडा सिम्प्लिफाय करून देतं, मग तुम्हाला ज्याचा चांगला वाटेल तो तुम्ही घेऊ शकता, असं काही नाही की हेच वापरा. ओके. नंतर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीसाठी, कॉम्प्युटरसाठी काय करायचं आहे, एवढंच नाही, याचं काय करायचं आहे तुम्हाला, हे करत असताना पाठीमागे प्रश्न सगळे सोडवायचे आहेत, कारण बरेच प्रश्न हे डायरेक्टली आणि इनडायरेक्टली काय होतात, रिपीट होतात पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये. त्याच्यामुळे PYQ वरती जास्त भर द्यायचा आहे अभ्यास करत असताना. कॉम्प्युटरसाठी काय करायचंय, आयोगाचे मागील वर्षातील सगळे प्रश्न करायचे, सगळे प्रश्न, मग ते राज्यसेवेला विचारले असतील किंवा कंबाईनला विचारलेले असतील. आणि प्लस के सागरचं एक पुस्तक घ्या छोटंसं, त्यातून थोडंफार करा. तुम्हाला फक्त काय करायचंय, अभ्यास करताना PYQ जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स विचारलेले आहेत या सब्जेक्टवरती किंवा या पर्टिक्युलर सब्जेक्टवरती ते आधी बघायचंय आणि मग तुम्हाला कळेल की नेमकं ह्याच्यातून अभ्यास काय करायचा,
राईट. तर तेवढंच करायचं, थापट पसारा करत बसायचं नाही. आता क्वेश्चन बँक तर मी तुम्हाला सांगितलाच की 21,000 प्रश्नसंच एक क्वेश्चन बँक मिळतो, ज्याच्यामध्ये सगळ्या एक्झामचे पूर्व आणि मुख्य परीक्षेचे क्वेश्चन्स विथ डिटेल एक्सप्लेनेशन कव्हर केलेले आहे. तर ते तुमच्याकडे असायलाच पाहिजे. ओके, तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे तर. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, याचा जो ही आहे तुम्हाला सिलेबस जो आहे पूर्व परीक्षेचा आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस, मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला टाकतो. तर तिथून तुम्ही काय करा, डाउनलोड करा आणि तो तुम्ही पाठ करून ठेवा की पूर्व परीक्षेला काय आहे, मुख्य परीक्षेला काय आहे, कुठले सब्जेक्ट. आता मी तुम्हाला एकत्रित तयारी कशी करायची पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी आणि त्याच्यासाठी अप्रोच कसा असायला पाहिजे, प्लस त्याच्यासाठी तुम्ही नेमकं तुम्हाला काय काय कुठून कुठून वाचायचं आहे, जी बुक लिस्ट आहे, लिमिटेड बुक लिस्ट दिली मी तुम्हाला. राईट. याच्या बाहेर बिलकुल तुम्ही बाकीची बुक तुम्ही खरेदी करत बसू नका मार्केटमधून विनाकारण. ओके, विनाकारण स्वतःचे पैसे पण घालू नका, वेळ पण घालू नका, कारण त्याचा आउटपुट नंतर झिरोच मिळणार आहे. राईट. त्याच्यामुळे कन्फ्युजन वाढतं. मग काय एक पुस्तक अर्ध सोडून देता, नंतर मग दुसरं पुस्तक घ्यायचं, त्याला अर्ध वाचायचं ते सोडून द्यायचं, तिसरं घ्यायचं त्याच विषयाचं, असं बिलकुल नाही करायचं. एकच पुस्तक. जसं पॉलिटीसाठी सांगितलं मी काय की एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वापरा, बस तेवढंच वापरा. पंचायत राजसाठी किशोर लोटे, बस तेवढंच वापरा. हे 2 पुस्तक वापरा. पूर्व आणि मुख्य परीक्षेचा तुमचा सगळा अभ्यास त्याच्यातून होऊन निघतो. बाकी तुम्हाला तिसरं पुस्तक वापरायची बिलकुल गरज नाही त्याच्यासाठी. लक्षात. तेच परत 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 वाचा, PYQ त्याच्यावरचे सोडवा आणि प्रॅक्टिस करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नंतर जशी पूर्व परीक्षा जवळ येईल तसं टेस्ट सिरीज, कुठलाही अकॅडमीची टेस्ट सिरीज जॉईन करायची किंवा आपल्या टेक्स्टबुक चॅनलवर, आपल्या टेक्स्टबुकच्या ॲपवरती पण टेस्ट सिरीज असतात, त्या टेस्ट सिरीज द्यायच्या किंवा ऑफलाईनला टेस्ट सिरीज जाऊन द्या. पण टेस्ट सिरीज जॉईन करायच्याच. आपला अभ्यास तिथं चेक होतो. दुसरं म्हणजे आपल्याला सवय लागते तिथं 1 तास जाऊन. त्या 1 तासामध्ये आपल्याला कारण त्या 60 मिनिटांमध्ये जवळपास 100 प्रश्न सोडवायचे असतात. हे सगळ्यात मोठं आपल्या पुढचं काय असतं, आव्हान असतं. त्याच्यामुळे टाइम मॅनेजमेंट तुम्हाला जमलं पाहिजे. तेवढी तुमची स्पीड विथ ॲक्युरेसी लेवल तेवढी तुमची पाहिजे. कारण आपल्याला कंबाईंड ग्रुप सी आणि ग्रुप बी याच्यामध्ये जर पूर्व परीक्षेमध्ये क्वालिफाय करायचं असेल तर आत्ताचा सध्याचा तुम्हाला ही सांगतो कट ऑफ तो 60 प्लसच जातो, 65 प्लसच जातो, 65 आणि 70 प्लस. सो त्याच्यामुळे आपल्याला एवढे मार्क घ्यायचे तर मग त्याच्याप्रमाणे आपल्याला तसा अभ्यास करायचा आहे, त्याच्याप्रमाणे तसं आपल्याला क्वेश्चन सॉल्विंगची प्रॅक्टिस करायची आहे, त्याच्याप्रमाणे आपल्याला स्पीड तो आपल्याला पकडायचा आहे आणि ॲक्युरेसी लेवल तशी आपल्याला ठेवायची आहे. सो तर नक्कीच तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. आणखी काय तुमचे डाऊट असतील तर या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा. तुमचे डाऊट सगळे तुमचे क्लिअर करून देतो. पण विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बिलकुल भरकटू नका. कोणीतरी काहीतरी सांगतंय तेवढ्यावरच अभ्यास करू नका. तुम्हाला हे करायचंच आहे. मी तुम्हाला जे सांगितलं आत्ता ह्या लेक्चरमध्ये ते सगळं तुम्हाला करायचं, प्रॉपर अभ्यास करायचाच आहे एक्झाम जर ही क्लिअर करायची आहे तर. ओके, किंवा मग आपला कोर्स जॉईन करा, त्याच्यामध्ये तुमचं सगळंच आम्ही डोक्यावर बसून करून घेतो. तुम्ही त्याची काळजीच करू नका. ओके, तर आपण मग इथंच थांबू. तुम्हाला सर्वांना येणाऱ्या कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या भविष्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. सो धन्यवाद.